नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल। चला तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत वाईमधील कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या सुप्रसिद्ध अशा महागणपतीच्या दर्शनाला, ज्याला लोक ढोल्या गणपती या नावाने देखील ओळखतात। वाई हे शहर पुण्यापासून जवळपास 80 किलोमीटर असून सातारा जिल्ह्यापासून हे 36 किलोमीटर आहे। तसेच मुंबईपासून वाई हे शहर जवळपास 230 किलोमीटर आहे। वाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक शहर। कृष्णा नदीवर वसलेलं वाई हे पेशव्यांच्या काळात एक प्रमुख शहर होते। शासक कुटुंबातील 2 महत्त्वाच्या मराठी ब्राह्मणांची उत्पत्ती या ठिकाणी झाली। एक म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई तांबे कुटुंब आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी गोपिकाबाई, जे होत्या रास्ते कुटुंबातील। मित्रांनो, वाईलाच दक्षिण काशी असे देखील म्हणतात, कारण या ठिकाणी 100हून अधिक प्राचीन मंदिरं तुम्हाला बघायला मिळतात। वाई हे कृष्णा नदीवरील घाट आणि त्यावर असलेलं महागणपतीचं मंदिर यासाठी प्रसिद्ध आहे। महाबळेश्वरला जाताना रस्त्यातच वाई हे शहर तुम्हाला लागतं। वाई शहरामध्ये प्रामुख्याने हळद आणि ऊस या पिकांची अतिशय भरपूर प्रमाणात या ठिकाणी शेती केली जाते। 17व्या शतकात अफजल खान याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावर जाताना या ठिकाणी पहिला मुक्काम केला असे म्हटले जाते। 2005च्या सुमारास वाई येथे 105 बंदुका, तलवारी आणि इतर शस्त्रांचा मोठा साठा या ठिकाणी सापडला होता। वाई हे महाबळेश्वर आणि पाचगणीला जातानाचं सगळ्यात मोठं शहर आहे। वाई तालुक्यात कृष्णा नदीवर एकूण 7 घाट आहेत। वाई परिसरात बांधलेली मंदिरे ही सर्व हेमाडपंथी शैलीतील आहेत, ज्यात प्रामुख्याने काळ्या दगडाचा वापर केलेला आढळतो। आता आपण या ठिकाणी कृष्णा नदीच्या घाटावर असलेल्या महागणपती, तसेच ज्याला आपण ढोल्या गणपती देखील म्हणतो, त्या प्रमुख मंदिरात आपण आता या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। जवळच आपल्याला एंट्री केल्यानंतर पूजेच्या साहित्याची अनेक दुकानं आपल्याला या ठिकाणी आढळतात। त्या ठिकाणी आपण देवासाठी या ठिकाणून पूजा विकत घेऊ शकतो। तसेच जवळच आपल्याला या ठिकाणी चप्पल व बूट ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक स्टँड मिळते। आता आपण या ठिकाणी मंदिरात आतमध्ये प्रवेश केलेला आहे। हे जे मंदिर आहे ते हेमाडपंथी मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय भव्य दिव्य अशी महागणपतीची अतिशय भव्य अशी सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्यानंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर बाजूलाच आपल्याला या ठिकाणी जवळच भगवान महादेवाचं काशी विश्वेश्वर मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। या ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणजे या ठिकाणचा नंदी। ज्या दगडापासून गणपती बनवला गेला त्याच दगडापासून नंदी देखील या ठिकाणी बनवला गेला आहे। मंदिराच्या आवारातच आपल्याला मोठमोठे या ठिकाणी दीपस्तंभ देखील बघायला मिळतात। अतिशय प्राचीन अशी शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायलाच मिळते। या ठिकाणी आपण
काळ्या दगडातील अतिशय भव्य असा नंदी या ठिकाणी आपण बघू शकतात। या ठिकाणीच आपल्याला सभामंडप देखील बघायला मिळतो आणि नंदीच्या समोरच आपल्याला काशी विश्वेश्वरांचं भगवान महादेवांचं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी बरेचसे श्रद्धाळू नंदीच्या कानामध्ये आपली प्रार्थना व आपल्या इच्छा या ठिकाणी सांगताना आपल्याला आढळतात आणि त्या इच्छा पूर्ण होतात असे त्यांचा या ठिकाणी समज आहे। आता आपण श्री काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन भगवान शंकरांचे या ठिकाणी आपण आता दर्शन घेणार आहोत। या ठिकाणी प्रवेश केल्यानंतरच सर्वप्रथम आपल्याला जवळच खाली या ठिकाणी कासव या ठिकाणी बघायला मिळते। तसेच डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती तसेच उजव्या बाजूला भगवान विष्णूंची मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। समोरच आपल्याला भगवान काशी विश्वेश्वरांचं या ठिकाणी शिवलिंग आपल्याला या ठिकाणी दर्शन करण्यास मिळते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यास आपल्याला मनाई असल्यामुळे आपण बाहेरूनच भगवान शंकरांचं या ठिकाणी आपण दर्शन घेतलेले आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असं भगवान महादेवांचं शिवलिंग या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तसेच समोरच देवी पार्वतीची मूर्ती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते। भगवान काशी विश्वेश्वरांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेरच आपल्याला या ठिकाणी अतिप्राचीन सुमारे 250 वर्षापूर्वीचे बांधलेले हेमाडपंथी पद्धतीचे गणकेश्वराचे देवालय या ठिकाणी बघायला मिळते। या ठिकाणी आपण गणकेश्वराचे दर्शन या ठिकाणी घेतलेले आहे। त्यानंतर बाहेर आल्यानंतर आता आपण जाणार आहोत श्री मारुतीरायाच्या दर्शनाला। समोरच आपण बघू शकता या ठिकाणी पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला श्री मारुतीरायाचे मंदिर या ठिकाणी बघायला मिळते। आपण आता मारुतीरायाचे या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आणि मारुतीरायाचे दर्शन घेऊन झाल्यावरती आपण आता कृष्णेच्या घाटावर या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता कृष्णेच्या काठावरून अतिशय सुंदर असा नजारा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो आणि कृष्णेच्या घाटावर असलेले हे मंदिर तुमचं मन मोहून घेतात। तर मित्रांनो, ही होती वाईतील गणपती मंदिराबद्दलची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून, कमेंट करून आणि शेअर करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील पोहोचवा। धन्यवाद।